नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून मी शिल्पा देवदत्त जोशी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 10वीत शिकणाऱ्या सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. माझा यूट्यूब चॅनल बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात करूया युनिट 1नी. पहिल्या धड्याचं नाव आहे, पहिली कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. सुरुवात करूया वॉर्मिंग अपनी. वॉर्मिंग अपमधलं चिटचॅट. चिटचॅटमधला पहिला प्रश्न आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस. गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. 5-6 मुलांचा गट बनवायचा आहे आणि त्या गटातून आपण चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेच्या माध्यमातून 1 ते 5 यापैकी आपल्याला अंक द्यायचे आहेत किंवा आपण स्टार्स म्हणूया हवं तर. प्रश्न असा आहे, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करता. आता खाली त्यांनी A to F असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्समध्ये त्यांनी आपण कोणाला कन्सल्ट करू शकतो, कोणाचा ॲडवाईस घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिलं ऑप्शन आहे A, कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. आता मी तुम्हाला गाईड करेन, मार्क किती द्यायचे किंवा रेटिंग किती द्यायचं किंवा स्टार्स किती द्यायचे हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. आपले पालक असतील किंवा आपल्या घरातली मोठी माणसं असतील, ही आपल्याला मला वाटतं आपल्यापेक्षासुद्धा जास्त छान ओळखत असतात. त्यामुळे आपण जेव्हा आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा त्यांच्याकडनं आपण कन्सल्ट करायला किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नाही आहे. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. कुठला तरी डिसिजन घ्यायचा आणि आपल्याच बरोबरीचं कोणीतरी आहे. नो डाऊट ती व्यक्ती खूप हुशार असेल, आपल्यापेक्षा थोडी जास्त अनुभवी असेल, पण आपले जे मित्र असतात ते मला वाटतं आपल्याच वयाचे असतात आणि आपल्या एवढाच अनुभव त्यांना असतो. त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट केल्याने एखादा जर निर्णय घ्यायचा असेल त्याला किती मदत होऊ शकते हे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. सी ऑप्शन त्याने दिला आहे, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. प्रार्थना तर केलीच पाहिजे. प्रार्थनामध्ये खूप मोठी ताकद असते आणि देवसुद्धा आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. पण शेवटी कसं असतं की त्या मार्गाने आपल्याला सुरुवात करावी लागते, त्या मार्गावरती आपल्याला चालावं लागतं, तेव्हा तो पुढचा मार्ग आपल्याला दिसतो. डी ऑप्शन त्याने दिला आहे, थिंक डीपली इन सायलेन्स. शांतपणे बसा आणि विचार करा. मला वाटतं जेव्हा आपण शांतपणे बसतो, एखाद्या गोष्टीवरती अगदी कॉन्सन्ट्रेशनने त्याचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला योग्य मार्ग हा नक्कीच सापडतो. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. टीचर्स आर अवर बेस्ट गाईड असं मला तरी नेहमी वाटतं. आणि जेव्हा आपण आपल्या शिक्षकांकडे जातो, कुठली तरी मदत मागतो किंवा कुठल्या तरी निर्णयावरती आपल्याला खूप महत्त्वाचं काही त्यांच्याशी बोलायचं असतं किंवा एखादा निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेला आपले शिक्षक नक्कीच आपल्याला खूप छान पद्धतीनं मदत करतात. शेवटचं ऑप्शन त्यांनी दिलं आहे, टॉस अ कॉईन टू डिसाईड. आता एखादा कॉईन टॉस करायचं आणि मग नंतर ठरवायचं. मला वाटतं जेव्हा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ती काही मॅच नाही आहे की 2 टीम्स आहेत आणि कुठल्या टीमनी पहिल्यांदा खेळायचं. त्यासाठी आपण जेव्हा कॉईन टॉस करतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते. पण जेव्हा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला आपण कॉईन टॉस करून निर्णय नक्कीच घेऊ शकत नाही. चिटचॅटमधला दुसरा प्रश्न. पहिल्यांदा मी प्रश्न काय आहे तो वाचते आणि मग नंतर आपण त्याच्यावरती विचार करूया. In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic device used by the poet is the figure of speech apostrophe. आता फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषालंकार. जसे वाक्यांमध्ये आपण वेगळे वेगळे शब्द वापरतो आणि त्या शब्दाला एक कुठली तरी जात असते ज्याला आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो, तसं कविता लिहायच्या सुद्धा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स असतात, वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात, वेगळ्या वेगळे भाषालंकार वापरले जातात आणि मग त्याप्रमाणे त्या कवितेची रचना केली जाते. आता इथं ह्या कवितेमध्ये ज्या प्रकारचा भाषालंकार वापरलेला आहे किंवा ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो, त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे एपोस्ट्रॉफी.
आता ॲपोस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि ॲपोस्ट्रॉफी हे एक पंक्च्युएशन मार्क म्हणून देखील वापरलं जातं, पण दोन्हीमध्ये खूप मोठं अंतर आहे. तर आता ॲपोस्ट्रॉफी म्हणजे नेमकं काय? मग एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आहे, किंवा आपण कल्पनेमध्ये ती गोष्ट बघू शकतो किंवा त्याची नुसती कल्पना करू शकतो आणि मग नंतर आपण ती वस्तू जणू काही जिवंत आहे आणि आपण त्याच्याशी डायरेक्टली बोलतो, प्रत्यक्षपणे बोलतो. अशा पद्धतीनं जेव्हा आपण एखादी वाक्यरचना करतो कवितेमध्ये, तेव्हा त्याला ॲपोस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. आता इथं त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, किंवा डेथ व्हाय दाय स्टिंग, ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. त्यानंतर खाली त्यांनी काही अर्धवट अशी उदाहरणं दिलेली आहेत की जी आपल्याला पूर्ण करायची आहेत. आणि त्यांचा प्रश्न असा आहे, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ एपोस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. याच्यामध्ये ABCDE असे 5 प्रश्न आहेत आणि त्यामधलं ए आहे, ओ लाईफ हाऊ वंडरफुल यू आर. आता हे एक मी पूर्ण करून दाखवलेलं आहे तुम्हाला, बाकीचे तुम्ही मनाने करू शकता, जेणेकरून तुम्हाला ही फिगर ऑफ स्पीच खूप जास्त छान पद्धतीनं कळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे टीनेजर्स प्रेयर आणि कविता लिहिली आहे जे मॉर्स यांनी. कवितेमध्ये एकूण 5 स्टॅन्झाज आहेत. प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4-4 ओळी आहेत. मी आधी एक स्टॅन्झा वाचते आणि मग त्याचा अर्थ तुम्हाला सांगते. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. रोजचा दिवस ही रोजची एक नवीन सुरुवात असते. रोज आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी डिफिकल्टीला फेस करावं लागतं, काही कशाला तरी सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेला डिसिजन्स किंवा निर्णय जे असतात ते आपल्याला स्वतःला घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज. मग ते निर्णय कोण घेणार आहे? तर ते निर्णय मी स्वतः घेणार आहे. मग कोणत्या मार्गावरनं जायचं ते देखील कोण ठरवतं? तर ते देखील ठरवणारी मी स्वतःच आहे. दुसरा स्टांझा आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आता ह्या सेकंड स्टांझामध्ये त्यांनी काय सांगितलंय की आपल्याला कुठला तरी मार्ग निवडावा लागतो आयुष्यामध्ये. मग मी असा मार्ग निवडेन की ज्या मार्गावरनं मी जेव्हा जाईन तेव्हा मला खूप यशस्वी होता येईल आयुष्यात, किंवा मी असा एखादा अंधारलेला मार्ग निवडेन, एखादा शॉर्टकट निवडेन की ज्या शॉर्टकटमधनं मी जाईन खरी पुढे, पण इथून जेव्हा मी जाईन त्यावेळेला मला काय मिळेल तर मला फक्त तिथे वरी, स्ट्रेन, स्ट्रेस, कटकट अशा गोष्टी मला मिळतील. थर्ड स्टांझा असं म्हणतोय कवी, थर्ड स्टांझामध्ये असं म्हणतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. इथं हा टीनेजर आहे, म्हणजे आता ज्या वयाचे तुम्ही मुलं आहात त्याच वयाची प्रार्थना करणारा हा मुलगा किंवा मुलगी आहे असं समजून चालू आपण. मग तो देवाला प्रत्यक्षपणे काय सांगतोय किंवा काय सांगतीये की देवा माझे डोळे उघड आणि मला असं अगदी स्पष्टपणे दिसू देत की मला कुठे जायचंय, मला काय निर्णय घ्यायचा आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय अयोग्य आहे, आणि त्यातलं जे काही सर्वोत्तम आहे ते तू बाहेर आण, ते तू मला दाखव आणि ते माझ्या हातनं होऊ दे. चौथ्या स्टांझामध्ये कवी असं म्हणतो, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन्स कम माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आता इथं टीनेजर जो आहे तो प्रत्यक्ष देवालाच मदत मागतो आणि देवाला असं सांगतोय की मला नाही म्हणायला सुद्धा शिकव. बरं, मग ते नाही कधी म्हणायचंय? जेव्हा टेम्पटेशन्स येतील. आता टेम्पटेशनचा अर्थ इथं काय घ्यायचा? टेम्पटेशनचा अर्थ आहे प्रलोभन. आता हे प्रलोभन कशाचं असू शकतं या वयामध्ये? एखाद्या बॅड कंपनीचं असू शकतं, वाईट मित्र आपल्याजवळ आपण गोळा केलेले असतात, मग त्यांना सोडणं आहे जे अत्यंत अवघड असतं. किंवा आपल्याला खूप छान मैदानी गेम्स खेळायला येतात पण इतका आळस आहे
की असं वाटतं की मैदानी गेम कशाला खेळायचे, आपण मोबाईलवरचे गेम्स खेळूया, जास्त सोपं आहे. किंवा आपल्याला खूप इंटरनेट आजकाल वापरायची सवय लागलेली असते. मग ही एक प्रकारची प्रलोभनच आहेत की जी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवतात. आणि म्हणून हा टीनेजर जो आहे तो कुणाला मदत मागतोय, तर तो प्रत्यक्ष देवाला मदत मागतोय की अशा वेळेला तुम्हाला नाही म्हणायला शिकव. या स्टांजामधल्या शेवटच्या 2 ओळीमध्ये कवी असं सांगतोय की मी माझं जे शरीर आहे ते शरीर मी हायजिनिक ठेवीन, स्वच्छ ठेवीन, मी त्याच्याकडे नीट लक्ष देईन, मी योग्य व्यायाम करीन, जेणेकरून माझी तब्येत जी आहे ती उत्तम राहील. आणि जेव्हा माझी तब्येत उत्तम राहील तेव्हा माझा येणारा प्रत्येक दिवस हा छानच असणार आहे. शेवटचा स्टांजा ऐकूया. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. इतके सुंदर असे हा शेवटच्या ओळी आहेत. मग कवी असं म्हणतोय की जेव्हा त्या प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा माझं हे टीनेज संपेल, जेव्हा माझी ही अवस्था संपेल, त्यावेळेला माझ्या लक्षात येईल की मी माझं जे आयुष्य मी जगलोय ते अत्यंत उत्तम पद्धतीने जगलेलं आहे. आणि त्यावेळेला जेव्हा मी हे उत्तम पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तू माझ्या बरोबर होतास, तू माझ्या शेजारी होतास. विद्यार्थी मित्र हो, मी अशी आशा करते की तुम्हाला कविता नीट समजली असेल. कवितेच्या बाजूला आपल्याला काही प्रश्न दिसतील, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर मागे इंग्लिश वर्कशॉप आहे, त्या इंग्लिश वर्कशॉपमधील काही प्रश्नांचं मार्गदर्शन मी करेन. उरलेले प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम. ही कविता ज्याने लिहिली आहे किंवा ज्याने म्हटली आहे त्या कवीचं नेमकं वय किंवा वयोगट कोणता आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण एका शब्दात सुद्धा लिहू शकतो किंवा वाक्यात सुद्धा लिहू शकतो. शक्यतो वाक्यात लिहायचा प्रयत्न करायचा विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपल्याला वाक्यरचना कशी करायची, ती कशी असते आणि ती बिनचूक कशी करायची याचा सुद्धा आपल्याला सराव होतो. तर आता इथे या तर आहे, द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम इज टीन एज. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. ही कविता ज्याने म्हटलेली आहे त्याला कोणत्या प्रकारचे निर्णय घ्यायचे आहे. द स्पीकर हॅज टू टेक द डिसिजन अबाउट विच रोड ही हॅज टू चूज. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट डज ईच न्यू डे फेच. मग रोजचा जो नवीन दिवस असतो तो आपल्याला काय देतो किंवा आपल्यासाठी कसा असतो. याचं उत्तर आहे, ईच न्यू डे फेचेस न्यू अपॉर्च्युनिटीज. प्रश्न क्रमांक 4 आहे, हाऊ डज वन शुड रिॲक्ट टू टेम्पटेशन्स. जेव्हा प्रलोभनं आपल्या समोर येतात तेव्हा आपण त्याला कशा पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे. वन कॅन रिॲक्ट टेम्पटेशन्स बाय सेईंग नो. प्रश्न क्रमांक 5, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. मग जेव्हा त्याचं हे वय संपेल त्यावेळेला त्याला काय वाटायला हवं, त्याला छान वाटायला हवं की त्याला असं वाटायला हवं की आपलं काहीतरी चुकलंय. तर आता याचं उत्तर आहे, the speaker wishes to see in himself that the speaker wishes to see in himself that he has lived his life the very best. 6वा प्रश्न, in what condition does the poet wish to maintain his body. मग त्याचं जे शरीर आहे ते कोणत्या पद्धतीनं तो त्याला ठेवणार आहे. तर याचं उत्तर आहे, द पोएट विशेस टू मेंटेन हिज बॉडी द पोएट विशेस टू कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ. 7वा प्रश्न, हुज
कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. मग हे आयुष्य जेव्हा तो त्याचं खूप छान पद्धतीने घालवायचा प्रयत्न करतोय त्यावेळेला त्याला कुणाची साथ हवी आहे. तर कवीचं असं म्हणणं आहे की द पोएट विशेस फॉर द कंपनी ऑफ लॉर्ड, or you can say the Almighty or God in his walk of life. आता आपण इंग्लिश वर्कशॉप मधला डायरेक्ट चौथा प्रश्न घेत आहोत. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये कवितेच्या ओळी दिल्या आहेत आणि कॉलम बी मध्ये त्यांनी कोणत्या फिगर ऑफ स्पीच यूज केल्या आहेत ते सांगितलेलं आहे आणि योग्य त्या ओळीला योग्य ते फिगर ऑफ स्पीच आपण मॅच करायचे आहे. आता इथं पहिला कॉलम ए मधला पहिला प्रश्न आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. तर आता इथं वापरली गेलेली फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन, ज्याचं कॉलम बी मध्ये उत्तर आहे बी. आता इन्व्हर्जनच का? इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच अशी आहे की ज्याच्यामध्ये वाक्यरचना जी असते ती नेहमीप्रमाणे न करता थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली जाते, जेणेकरून एक छान लय मिळते त्या कवितेला, त्या ओळीला. मग आता इथं खरी वाक्यरचना कशी असायला हवी की आय मस्ट मेक डिसिजन्स. त्याच्याऐवजी कवी कसा म्हणतोय डिसिजन्स आय मस्ट मेक. जेव्हा ही ओळच आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला नेमकं लक्षात येतं की किती छान एक त्याला चाल मिळते आहे. आता दुसरा प्रश्न आहे की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या ओळीचं उत्तर आहे ए ॲपोस्ट्रॉफी. आता इथं ॲपोस्ट्रॉफी का? ॲपोस्ट्रॉफीबद्दल आपण ऑलरेडी चिटचॅटमध्ये शिकलेले आहोत. ॲपोस्ट्रॉफी म्हणजे काय असतं नेमकं की आपण डायरेक्ट कशाशी तरी बोलतो की जी व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे, जी गोष्ट आपल्याला दिसतच नाही आहे, अशा गोष्टीशी आपण बोलत असतो खरं तर. मग आता इथं कवी जो आहे तो डायरेक्टली देवाशी बोलतोय आणि म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच आहे ॲपोस्ट्रॉफी. तिसरा प्रश्न त्यांनी दिलाय ट्रॅव्हल डाऊन द डार्कन्ड रोड. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर डी चा उच्चार जो आहे तो रिपीट झालेला आहे, तो परत परत वापरला गेलेला आहे. तर या वेळेला जी फिगर ऑफ स्पीच यूज केली जाते त्याला म्हणतात ॲलिट्रेशन. याच्यामध्ये उत्तर आहे डी. ॲलिट्रेशन म्हणजे काय? तर एखाद्या शब्दाचा सुरुवातीचा स्वर जो असतो तो पुन्हा पुन्हा वापरलेला असतो, म्हणून त्याला म्हणतात ॲलिट्रेशन. चौथा प्रश्न त्यांनी दिलाय आय चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ आणि याचं उत्तर साहजिकच आहे सी मेटॅफर. आता मेटॅफर म्हणजे काय? मेटॅफर म्हणजे कंपॅरिझन, तुलना, की जी प्रत्यक्षपणे सांगितलेली नसते पण ती तुलनात्मक असते. याला इम्प्लाइड सिमिली किंवा मेटॅफर असं देखील म्हटलं जातं. आता इथं लाईफ म्हणजे आयुष्य जे आहे याचं कंपॅरिझन केलेलं आहे. कशाबरोबर? तर रोड बरोबर. आणि म्हणून इथं काय म्हटलं आहे त्यांनी तर मेटॅफर ही फिगर ऑफ स्पीच इथं वापरलेली आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.